नाव काय आहे? गुड टच अँड बॅड टच. काय बरं? आता एक सांगते. गुड टच म्हणजे चांगला स्पर्श. काय? चांगला स्पर्श. आणि बॅड टच म्हणजे शी वाला स्पर्श. छी छी. कसा? शी. आता आपल्याला एक काम करायचं. एक मिनिट वैष्णवी इकडे बरं. आता तुम्हाला सर्वांना मी बॉडी पार्ट्स वगैरे शिकवते की नाही? दररोज आपण बॉडी पार्ट्स म्हणतो ना, सर्व बॉडी पार्ट्स म्हणतो. मग बॉडी पार्ट्स मध्ये काय आले? आपले डोळे आले म्हणजे इयर्स, आईज आले, नोज आले, इयर्स आले, लिप्स आले, हँड्स आले, लेग्स आले. आपण हे सर्व बॉडी पार्ट्स शिकतो की नाही दररोज? शिकतो. हो. आणि त्याच्याच सोबत आपले काही प्रायव्हेट बॉडी पार्ट्स पण असतात. कोणते? प्रायव्हेट बॉडी पार्ट्स. मग त्या प्रायव्हेट बॉडी पार्ट्स मध्ये कोणते येतात बरं? हे जे आपण तुम्हाला शिकवली, चेस्ट शिकवली ना मी, चेस्ट हे दोन पार्ट्स. त्याच्यातली ही जी जागा असते आपली ही, आणि त्याच्यानंतर हे मागच्या साईडचे हे बंब, हे काय आहेत? आपले प्रायव्हेट बॉडी पार्ट्स आहेत. काय आहेत? प्रायव्हेट बॉडी पार्ट्स. आता समजा, आता हे जे बॉडी पार्ट्स आहेत सगळे, हेड झालं, नोज झालं, चिक्स झाले, यांना जर कोणी आपल्याला असा हात लावला, असं केलं, तर हा काय असतो? गुड टच असतो. काय असतो? आता समजा मला हाय पाय दे बरं, अशी टाळी दे. हा पण काय आहे? गुड टच आहे. मला हँडशेक कर. हा पण काय झाला? गुड टच झाला. काय झाला? गुड टच झाला. आता समजा बाहेरचे लोक कोणी तुम्हाला आले, तुम्ही लहान आहेत, मग कोणी पण तुम्हाला म्हणतं ना हॅलो, हाय असं करतात ना तुम्हाला, मग हा काय असतो? गुड टच असतो. त्याच्यानंतर कोणी प्रेमाने तुम्हाला असं केलं, असं जवळ घेतलं, तर हा पण गुड टच आहे. पण जर कोणी तुम्हाला असं केलं, इथं चेस्टला हात लावला, कुठं? इथं, किंवा तुमच्या लिप्सला हात लावला, तुमच्या दोन पायांमधली ही जी जागा आहे याला हात लावला, किंवा ही मागची बम साईड आहे याला हात लावला, तर हा काय असतो? बॅड टच असतो. काय असतो? बॅड टच असतो. म्हणून बाहेरचं म्हणा किंवा आपल्या जवळची मम्मी आणि पप्पा यांना सोडून कोणी काका, काकी, मामा, मामी, आजूबाजूचे आजी, बाबा, आपल्या सोसायटीमध्ये जे ओळखीचे काका, मामा लोक असतात, आज्या किंवा आजी असतात, तर ऐकून घेऊ. तर त्यांनी जर असा हात लावला, कुठं? इथं आपल्या दोन पायातल्या या जागेवरती मागच्या बम साईडला, तर त्यांना सुरुवातीला आधी काय सांगायचं? नो. काय म्हणायचं? कसं म्हणायचं? जोरात म्हणायचं. काय म्हणायचं? नो. आणि त्या जागेवरून पटकन पळून जायचे त्यांच्यापासून लांब. कुठून? पळून जायचंय. त्यांनी कोणी तुम्हाला असं केलं किंवा बॅक साईडला, आपण म्हणतो बघा, आपले मम्मी पप्पा, आजी बाबा गावाहून आले की आपल्याला असं करतात ना, असं हात करतात ना, असं चालेल. पण कोणी आपल्याला असं केलं, अशा बंबवरून हात फिरवला, तर असं कोणालाही करू द्यायचं नाही. हा काय असतो? बॅड टच असतो. काय असतो? आणि कोणी असं केल्यास काय करायचं असतं? नो. काय म्हणायचं असतं? त्या जागेवरून पटकन निघून जायचं. कुठं जायचं? पण आपल्या मम्मी किंवा पप्पांजवळ जायचं. कोणाजवळ जायचं? पप्पांजवळ. आणि ज्याने कोणी असं केलं असेल त्याचं पटकन नाव कोणाला सांगायचं? आपल्या मम्मी पप्पांना सांगायचं. कोणाला सांगायचं? मम्मी पप्पांना सांगायचं. आता एक काम करा, तुम्ही सांगतात मी इथं हात लावला, इथं, पण आपल्याला तुम्हाला दररोज अंघोळ कोण करून देतं? तुमची मम्मी करून देते ना. कधी कधी मम्मीला वेळ नसला तर पप्पा पण करून देतात. पण त्यावेळी जर मम्मी इथे तुम्हाला साबण लावून इथं लावून देते, इथं साबण लावून आंघोळ करून देते, या दोघं भागांमध्ये या ठिकाणी तुम्हाला साबण लावून आंघोळ करून देते, मम्मीने टच केला तर चालेल. कोणी? मम्मीने टच केला तर चालेल. कारण की मम्मी तुमची आंघोळ करत असताना तुम्हाला, तुमची कधी ज्याला शिशी धुता येत नाही, मम्मी त्याची शिशी पण धुवून देते. ऐकून घ्या, शिशी पण धुवून देते ना मम्मी तुमची. मग तेव्हा जर टच केला तर चालेल मम्मीने. आणि जर काही कामात मम्मी राहिली तर पप्पाने तुमची आंघोळ करून दिली तर टच केला, फक्त केव्हा? आंघोळीच्या वेळी केला तर चालेल.
पण मम्मी पप्पांना सोडून. आता कधी कधी काहींचं काय होतं, मम्मी पप्पा ड्युटीला जातात की नाही, मग ते कोणाजवळ राहतात, आजी बाबांजवळ असतात, आजींजवळ असतात ना. मग कधी कधी आजी पण तुमची आंघोळ करून देते ना. आजीने पण तुमची आंघोळ करताना असं बॉडी पार्ट्सला, प्रायव्हेट बॉडी पार्ट्सला हात लावला तर चालेल. पण जर दुसरं कोणत्या व्यक्तीने हात लावला, असं नाही की बाहेरचेच लोक तुम्हाला बोलवतील, कोणी जवळच्या ओळखीचा काका राहिला तो पण काय करतो, ए इकडे इकडे दीदी, मग तू पण अशी किशी घे, इथे लिप्सला किशी घे, तर त्यांना किशी घेऊ द्यायची आहे नाही. काय म्हणायचंय, नो. काय म्हणायचंय, नो. कोणी इथं हात लावलाय, लावू द्यायचा आहे, काय म्हणायचंय, नो. कोणी या दोन पायामध्ये या जागेवरती हात लावला तर काय म्हणायचंय, कोणी बमच्या ठिकाणी हात लावला तर काय म्हणायचंय, या सगळ्या ठिकाणी टच केल्यावरती कोणता असतो, हा बॅड टच असतो. काय असतो, बॅड टच. गुड टच काय असतो, कोणी आपल्याला हँडशेक केला, हा काय आहे, गुड टच आहे. काय आहे, गुड टच आहे. कोणी आपल्याला असं केलं, हा काय आहे, गुड टच. काय आहे, गुड टच. कोणी आपल्या डोक्यावरून हात फिरवला, हा काय आहे, गुड टच आहे. आलं लक्षात, बॅड टच आणि गुड टच ह्याच्यातला फरक जाणवला. आता एक गोष्ट, आता तुम्ही इथून स्कूल मधून घरी जाता, बाहेर खेळायला तुम्ही संध्याकाळी बाहेर जाता की नाही, सगळेजण सोसायटीमध्ये बाहेर ग्राउंडला खेळायला जातात की नाही. तुमचे मम्मी पप्पा असतात सोबत, पण काही काही काय करतात, आजी बाबांसोबत जातात. मग आजी बाबांचे कोणी मित्र मैत्रिणी त्यांना मिळाले तर आजी बाबा गप्पा करायला लागतात, मम्मी पप्पा गप्पा करायला लागतात. त्यावेळी जर एखादी अनोळखी व्यक्ती, म्हणजे एखाद्या काकांना, मामांना तुम्ही ओळखत नाही, एखाद्या आंटीला, ऐकून घे, एखाद्या आंटीला तुम्ही ओळखत नाही, पण ती आंटी काय सांगते, तुम्हाला चॉकलेट देते. काय देते, आणि काय सांगते, मी तुझी आंटी आहे, मी तुझा काका आहे, मामा आहे, तुझ्या मम्मीने घरी बोलवलं आमच्या सोबत चल. असं कोणीही अनोळखी व्यक्तीने, ज्याला तुम्ही ओळखत नाही, अशा व्यक्तीने जर सांगितलं तर त्यांच्या सोबत एकटं जायचं नाही. कोणासोबत जायचं, फक्त मम्मी पप्पांसोबत, आजी बाबांसोबत, आजी बाबासोबत, यांच्यासोबत बाहेर जायचं. आलं लक्षात. कोणीही चॉकलेट बिस्किट काही खायला दिलं अनोळखी व्यक्तीने, ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही, त्या व्यक्तीने जर काही दिलं तर घ्यायचं नाही. त्याच्यानंतर एखाद्या काकाने ओळखीचा, थांब बेटा एक मिनिट थांब, एखाद्या ओळखीच्या काकाने जर सांगितलं की मी तुला चॉकलेट देतो, तू चल माझ्यासोबत घरी, पण तो ओळखीचा काका जर तुम्हाला तुमच्या घरी घेऊन गेला नाही, दुसऱ्या कुठे घेऊन गेला, तर तिथून काय करायचं, पटकन पळायचं आणि कुठं जायचं, आपल्या मम्मीकडे जायचं. कुठं जायचं, किंवा त्या काकांसोबत जायचं नाही. एकटं कुठंही कोणासोबतही जायचं नाही. आलं वैष्णवी लक्षात, कोणासोबतही एकटं बाहेर जायचं नाही. गुड टच आणि बॅड टच कळाला. आता मी तुम्हाला सांगते, मला तुम्ही सांगा गुड टच कोणता आहे आणि बॅड टच कोणता आहे. वैष्णवी काय आहे, हा व्हेरी गुड. काय आहे, गुड टच. हा काय आहे, गुड टच आहे. काय आहे, हा काय आहे, बॅड टच आहे. काय, हा बॅड टच आहे. हा काय आहे, बॅड टच आहे. हा काय आहे, बॅड टच आहे. आलं लक्षात, कळाला. गुड टच आणि बॅड टच मधला फरक कळाला. याच्या पुढे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. चला बसा खाली.